12 डिसेंबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 11 वाजलेले असतील. अचानक अश्विनीच्या पोटात दुखायला लागलं. अश्विनी क्लासमध्ये बसलेली होती. लेक्चर चालू होतं फिजिक्सचं. जोरजोरात ओरडायला लागली की माझ्या पोटात दुखायला लागले, मला दवाखान्यात घेऊन चला. एवढं म्हणून ती बेशुद्ध झाली. सगळ्या क्लासमधली पोरं पोरी तिच्याकडे लक्ष द्यायला लागले. शिक्षक आले स्टाफरूममधून. जे शिक्षक शिकवत होते ते तिच्याजवळ गेले. बेशुद्ध झाली होती. डॉक्टरांकडे घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. ज्या वेळेला शिक्षकांनी विचारलं डॉक्टरांना की काय झालं आहे आमच्या विद्यार्थिनीला, त्यावेळेला ते डॉक्टर जे आहेत ते खरं कारण सांगतात शिक्षकांना. शिक्षकांच्या तळपायाच्या मस्तकात जाते. घरी फोन लावतात अश्विनीच्या, तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या, तुमची पोरगी पोटात दुखायला म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ज्यावेळेला तिचे आईवडील येतात त्यावेळेला शिक्षक म्हणतात की तुम्ही तुमच्या पोरीवरती लक्ष देत नाही का. त्यावेळेला तिचे आईवडील म्हणतात की हो, आमचं पूर्णपणे लक्ष आहे. नेमकं काय झालं डॉक्टर. तर ते शिक्षक म्हणतात, डॉक्टरांना काय विचारतात, मी सांगतो ना की तुमच्या पोरीच्या गुप्तांगामध्ये 4 कोंडोम निघालेत. आता हे कुठून आले, कुणासोबत गेली होती, काय झालं, तुमचं लक्ष आहे का नाही. त्यावेळेला तिचे आईवडील तिला ओरडायला लागतात. ते म्हणतात की तुम्ही इथं कालवा करू नका. शिक्षक म्हणतात जो तमाशा करायचा आहे तो घरी जाऊन तमाशा करा. तर असं म्हटल्यानंतर घरी जातात आणि नीट बसून सक्तीने अश्विनीला विचारतात की कसं काय झालं, कुठून आले हे कोंडोम तुझ्या गुप्तांगामध्ये. त्यावेळेला अश्विनी पूर्ण स्टोरी सांगते. नेमकं काय झालं होतं मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामध्ये राहणारी अश्विनी. तसं तर तिच्या घरी भरपूर संपत्ती होती. वडिलोपार्जित संपत्ती, आजी आजोबा श्रीमंत, तिचे वडील पण श्रीमंत. त्यामुळे तिला कशाचाही कमी नव्हती. तिच्यावर प्रेशर पण नव्हतं की तू शाळेमध्ये चांगले मार्क आण, तू शाळा शिक, तू नोकरी लाग. बिनधास्तपणे आयुष्य जगायची. लाडाकोडात वाढलेली अश्विनी, तिनेही कशाचं प्रेशर घेतलं नाही, बिनधास्त आयुष्य जगायची. तिची 10वी झालेली होती. आता 11वीमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज होतं चांगलं. तर तिचे वडील म्हटले की तू ॲडमिशन घे बिनधास्तपणे. तिच्या आईनं तिला सांगितलं की हे बघ पोरी, तू ॲडमिशन घेते कॉलेजमध्ये, कॉलेजचं आयुष्य खूप बेकार असतं. पोरांचा नाद लागतो. तुझं वयच असं आहे आता की तुझ्यामध्ये जे चेंजेस होतील त्याच्यामुळं तुझ्या मागं पोरं पण लागतील. तू यांच्यापासून दूर राहा. तुझी बहीण बघ, पोरांच्या नादी लागली नाही, सुसंस्कारीपणे राहिली. आता चांगल्या घरी लग्न झालं, सुखी संसार चालू आहे. अश्विनीच्या डोक्यात हे घातलं. अश्विनी म्हणली हो, मी कॉलेजला जोपर्यंत जाईल तोपर्यंत कोणाच्याही नादी लागणार नाही, चांगल्या पद्धतीनं राहील, तुम्हाला वाईट वाटेल असं काही करणार नाही. असा विश्वास देऊन अश्विनी आता कॉलेजला जायला लागली. 11वीमध्ये गेली. आता अश्विनीचं कसं होतं की श्रीमंत घरची पोरगी, जायला 4 चाकी गाडी, एक ड्रायव्हर, असं म्हणून कॉलेजला सोडायला जायचा ड्रायव्हर, गाडी तिथंच लावून असायची. अश्विनीचा दबदबा बनला होता कॉलेजमध्ये. कोणीही त्याला काय बोलत नव्हतं, ना शिक्षक ना कोण कॉलेजमधलं. अशाच अश्विनीपाशी पैसा भरपूर होता खर्च करण्यासाठी. मैत्रिणी, आता तो पैसा बघून मैत्रिणी आल्या. कॅन्टीनमध्ये जाणे, जेवण करणे, भरपूर बिल बनवणे आणि अश्विनीला भरायला लावणे, हे यांचं रुटीन झालं होतं. याचीही काय अडचण नव्हती अश्विनीला, पैशाची कमी नव्हती, त्यामुळे ती बिल भरून द्यायची. तर असं करत करत 11वीतून 12वीत आली अश्विनी. यांच्या कॉलेजमध्ये सुमित नावाचा एक पोरगा अचानकच ॲडमिशन घेतो म्हणण्यापेक्षा त्याला त्या दुसऱ्या कॉलेजमधून हाकलून दिलं होतं, रस्टिकेट केलं होतं. त्याचं कारण हा तिथं गुंड मवालकी करत होता, पोरींच्या नादी लागायचा, पोरींना वाईट साईड बोलायचा. त्यामुळे तिथल्या कॉलेजमधून त्याला हाकलून दिलं होतं. त्याने अश्विनीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. या कॉलेजमध्ये पण त्याच्या ओळखीचे पोरं होते. त्याने तिथं मिळून 4-5 लोकांचं टोळकं बनवलं. आता तो तिथं जे करतो तेच इथं करायला लागला. त्याने आसपास नजर फिरवायला चालू केली की कॉलेजमध्ये कुठली सुंदर पोरगी आहे, कुठली पैसेवाली पोरगी आहे, जेणेकरून एखादी पैसेवाली सुंदर पोरगी फसली तर हा विषय सेट होईल. तर त्याच्या लक्षात आलं की अश्विनी सुंदर दिसायला, संस्कारी, पैसेवाली, हिला जर फसवलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. श्रीमंत घरची पोरगी असलेली अश्विनी दिसायला खूप सुंदर होती, पांढरी शिपट दुधासारखी. कारण तिला बाहेर जायचं कुठं कारणच नव्हतं ना, की उन्हात जाऊन काळी होईल असं काही विषयच नव्हता. दिसायला सुंदर, संस्कारी आणि मेन म्हणजे तिच्याकडे पैसा होता. आता या सुमितने तिच्यावरती लक्ष ठेवलं. त्याने प्रपोज करायचा प्रयत्न केला, तिला फसवायचा प्रयत्न केला, पण अश्विनी संस्कारी पोरगी होती. अश्विनीच्या ज्या वेळेला लक्षात आलं, ज्या वेळेला सुमितने तिला विचारलं, तिने ड्रायव्हरला बोलवून त्याला मार दिला. त्यावेळेला सुमितच्या लक्षात आलं की ही आपल्याला सहजासहजी फसणार नाही. आता काही पण करून हिला फसवायचंच. त्याच्या इगोवरती आलं होतं. म्हणजे कसं की त्याच्या आता डोक्यात बसलं होतं की हिला फसवायचं म्हणजे फसवायचं, बेडवरती घेऊनच यायचं आणि हिच्याकडून पैसा काढायचा. हळूहळू टाईम जात होता. सुमित काय ट्राय करायला सोडत नव्हता. आता जी अश्विनी होती
ती तिच्या मैत्रिणींसोबत ज्या वेळेला कॅन्टीनमध्ये बसायची त्यावेळेला तिच्या मैत्रिणी तिचं पैशाचं खायच्या आणि तिलाच नावं ठेवायच्या. त्याचं कारण काय, तर त्या पोटी होत्या छपरी. त्यांचे बॉयफ्रेंड ते सांगायचे तिला स्टोरी, आज आम्ही असं केलं, आज आम्ही इथं केलं, आज माझ्या बॉयफ्रेंडनं 10 मिनटं मारलं, 20 मिनटं ठोकली, हे सगळं सांगायच्या. आता अश्विनीचा पण शरीरामध्ये बदल होत होते, हार्मोनल चेंजेस येत होते. तिलाही असं कोणीतरी असं वाटायचं की ते तिची शरीराची भूक भागवेल. तिने कंट्रोल केलं होतं भरपूर, पण तिच्या मैत्रिणी नावं ठेवत होत्या तिला की तुझा बॉयफ्रेंड नाही तर तुझा जगण्यात काय अर्थ आहे, तुझ्या एवढ्या पैशाला काय अर्थ आहे. आता अश्विनीने पण सगळं विसरली आणि म्हटली की आता मला काही करून बॉयफ्रेंड बनवावं लागेल. तिने ते बॉयफ्रेंडसाठी दार उघडं केलं. तो जो सुमित होता याचीच वाट बघत होता, दरवाजापुढे उभाचा होता. त्याने एंट्री मारली. आता अश्विनीने ज्या वेळेला सुमितकडे लक्ष द्यायला चालू केलं तर तिच्या लक्षात आले की हा तिच्यावरती लट्टू आहे, हा तिच्यासाठी परफेक्ट राहील बॉयफ्रेंड म्हणून. तिने त्याच्यासोबत आता थोडं बोलणं चालणं चालू केलं. अश्विनी आणि सुमित सारखं भेटायचे कॉलेजमधच्या ग्राउंडवरती, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये. तिने आता पूर्ण मैत्रिणींचा ताण कमी केला, सुमितसोबत फिरायला लागली. सुमितने एक दिवशी तिला विचारलं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, तू माझ्यासोबत लग्न करशील का. अश्विनीला भारी वाटलं. त्यावेळेचं वयच असं असतं, भाव चढून जातात पोरं, पण त्यावेळेला भावना कंट्रोल करायला पाहिजेत. अश्विनीला असं वाटत होतं की झालं आपलं आयुष्य संपलं, आयुष्यात जे काय आहे ते हेच आहे आणि हाच सुमित आपल्यासाठी कायम राहील. आता तिने हे ऐकल्यानंतर सुमितला म्हणली तर काय बोलणं ठीक नाही, चल माझ्या गाडीमध्ये. ड्रायव्हरला तिने जेवायला पाठवलं, सुमितला गाडीमध्ये घेतलं, त्यांच्यामध्ये बोलणं झालं थोडं. अश्विनीने सुमितला किस करायला चालू केली. 10-5 मिनटं झालं, लक्षात आले की आपण तर ड्रायव्हरसोबत आहे. सुमितला नंबर दिला आणि म्हणली की कॉल कर मला संध्याकाळी, बोलू नंतर, आता ड्रायव्हर येईल तू जा. सुमित गेला, संध्याकाळी कॉल केला, व्हॉट्सअपवरती बोलणं, चॅटिंग. आता नवीन कपलसारखं यांचं चालू झालं. दिवसामागं दिवस चालले होते. आता अश्विनी आणि तो सुमित आहे यांच्यामध्ये एवढं नातं घट्ट झालं होतं की हे दोघं आता व्हिडिओ कॉलवरती कपडे काढून एकमेकाला दाखवायचे, न्यूड फोटो पाठवायचे. ते अश्विनी तर त्याला पाठवत होती, पण तो जो सुमित आहे त्याचे फोटोचे स्क्रीनशॉट, व्हिडिओचे रेकॉर्डिंग करून ठेवत होता. अचानकच एक दिवशी ती अश्विनी सुमितला म्हणते की कसं आहे, किती दिवस आपण या मोबाईलवरती बोलणार आहेत, कधी भेटायचं, कधी करायचं. आता सुमितलाही एवढंच पाहिजे होतं. सुमित म्हणला करू ना, रविवारी प्लॅन करू. अश्विनी म्हणते ठीक आहे, मी घरी सांगते की मैत्रिणींच्याकडे चालले म्हणून रविवारी येते मी, त्या ठिकाणी करू. त्यावेळेला अश्विनीने रविवारी एक रूम बुक करून ठेवली होती. अलिशान अशी हॉटेलमध्ये रूम बुक केली. जेवणा पाण्याचा खर्च, जेवण वगैरे मागवलं आणि सुमितला सांगितलं की पाकिट घेऊन ये. सुमित याच्यासाठीच बसला होता तयार. पाकिट घेतलं, गोळ्या घेतल्या, त्या ठिकाणी गेले. त्यांनी चेक इन वगैरे केलं, जेवण केलं, मूडमध्ये आले दोघं. अश्विनीने आता कापडं वगैरे काढली, सुमितची कापडं काढली, त्याने गोळ्या खाल्ल्या होत्या. त्याच्या डोक्यावरती आता गोळ्याची नशा आली होती. अश्विनी म्हणते असं करू नको, पाकिट आणलं ना पाकिट लाव. त्यावेळेला तो एकच लावतो, पण अश्विनी म्हणते नको, काळजी घ्यायला पाहिजे. जर फाटलं काय झालं तर ते आत गेलं म्हणजे परत मला अडचण येऊ शकते, घरचे माझे खूप स्ट्रिक्ट आहेत, तू 2 लाव. असं म्हटल्यानंतर सुमितने त्याच्यावरती 2 कोंडोम लावले. आता हे जे आणलं होतं लार्ज साईजचं होतं, त्याला ते बसत नव्हतं, ढिल्लं बसत होतं. सुमितने ह्याच्यावरती लक्ष दिलं नव्हतं. आता पूर्णपणे बेधुंदपणे शरीरसंबंध करायला चालू केले. ज्यावेळेला तो दणके देत होता, स्ट्रोक देत होता, त्यावेळेला त्याचे एक वरचं कंडोम आतमध्ये गेलं आणि जसं स्ट्रोक देईल तसं आत सरत जाऊन बसलं. आता हे झालं, हे एक दोघांच्या पण लक्षात नव्हतं, कारण हे बेधुंदपणे करत होते. शांत झाली, पहिली युद्ध संपलं. आता वर्ल्ड वॉर 2 चालू झालं. म्हणजे काय, यांनी दुसऱ्यांदा करायला चालू केलं. त्यावेळेला पण 2 लावले आणि तसंच झालं. दुसरं पण आत जाऊन बसलं, तसं स्ट्रोक देत देत आत जाऊन बसलं. दुसरं झालं, तिसरं झालं, 3 वेळा त्यांच्यामध्ये तसंच जाऊन झालं. आता पूर्ण पाकिट संपलं होतं आणि अश्विनी पण आता तृप्त झाली होती. तिला असं वाटत होतं की तिने जग जिंकलं. तिला समजत नव्हतं की तिनं काय केलं, पण तिच्या डोक्यामध्ये चांगला. ज्या वेळेला दोघं पण तृप्त होतात त्यावेळेला दोघं रूममधून बाहेर जातात आणि अश्विनी तिच्या वाटेने घरी जाते आणि सुमित तिच्या वाटेने घरी जातो. ज्या वेळेला घरी जातात फोन कॉल होतो, बोलणं चालू पहिल्यासारखं. 3 दिवसानंतर अश्विनीच्या हळूहळू हलकं पोटात दुखायला लागलं होतं. तर सुमित म्हणतो की अजून एकदा करायचं का. अश्विनी म्हणते नाही, माझ्या थोडं पोटात दुखायले. त्याला वाटलं हे कारण सांगते, गरज संपली असं वाटलं त्याला. तो म्हटला की माझ्याकडं फोटो व्हिडिओ आहेत, तू जर नाही आली तर मी हे फोटो व्हिडिओ तुझ्या घरच्यांना पाठवीन किंवा व्हायरल करीन. ती म्हणली असं काय करू नको, खरंच माझ्या पोटात दुखायले. तर म्हणला ठीक आहे, मला 6,000 रुपये पाठव, मला बाहेर जायचं आहे. तर त्यावेळेला तिने पाठवून दिले. सुमितच्या लक्षात आले की हिच्याकडे पैसा असतो, पैसा लुटायला पाहिजे. आता ह्याने हळूहळू हिच्याकडून 10,000, 5,000, 1,00,000, 2,00,000 असं करत करत 15 लाख रुपये लुटले. जसं की मी तुम्हाला सांगितलं, लेक्चरमध्ये बसल्यानंतर अश्विनीच्या पोटात दुखायला लागलं.
त्या दिवशी अश्विनी बेशुद्ध पडली आणि हे सगळं उघडकीस आलं. ज्यावेळेला घरी आले असं सांगितलं, त्यावेळेला पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दिली. सुमितला ताब्यात घेतलं पोलिसांनी. सुमितवरती तर गुन्हा दाखल झाला. पण मित्रांनो, आता मला सांगा, याच्यामध्ये चूक कोणाची? अश्विनीची, तिच्या घरच्यांची का सुमितची? तसं बघायला गेलं तर मला तर ही अश्विनीची चूक वाटते. कारण तिने अशा एका पोरासोबत शरीरसंबंध ठेवायलाच ना पाहिजे होतं. इथपर्यंत तर जाऊ द्या, मैत्रीच ना ठेवायला पाहिजे होती अशा पोरासोबत. तर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा. आपल्या आसपास अशा घटना घडत राहतात, या घडू नये आणि तुम्हाला सतर्क करावं म्हणून ही स्टोरी सांगितलेली आहे. बाकी तुम्हाला विचलित वगैरे करायचं हे काय माझं हेतू नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.